मार्गेश्वर डोकरेकडे मार्गेश्वर संजय कोरडे साहेब मानी जाईल. मराठा समाजचे अध्यक्ष मारुती डोकरे संजय कोरडे साहेब मानी यांनी. हॅलो, आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नेते विजय चौगुले साहेबांची निशाणी आहे प्रेशर कुकर, स्पेशल कुकर. येणाऱ्या 20 तारखेला साहेबांना आपल्याला प्रचंड बहुमत निवडून द्यायचं आहे. मिक्स मंदिर मिक्स होणार मनामध्ये सेना होणार आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय हिंदूंचे हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शाहू फुले आंबेडकर माझ्यासोबत असलेले नौशील नाकेचे तमा पाटील हे सर्व माझे सहकारी, त्या इथे उपस्थित असलेला सर्व समाज बांधव, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो. तर पाहिलं तर विजय चौगुले आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं विजय चौगुले बोललो तर शिवसेना, आणि विजय चौगुले शिवसेना बोलल्यावर विजय चौगुलेला चिन्ह वाटतं मग धनुष्यबाण. मग आता साहेब कुकर घेऊन कशाला उभा आहे? परिस्थिती इथे वेगळी आहे. तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी जे समोरचे कोण उभे आहेत ते बाप इथं उभा आहे वेगळ्या पक्षात, बीजेपी मध्ये मुलगा तिथं उभा आहे तुतारीमध्ये. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर या इकडची जनता सर्व संभ्रमामध्ये पडलेली आहे. मी नौशील नाका बघतो, या ठिकाणी सर्व समाजाचे लोक इथं पाहिलेत. वडार समाज असेल, बंजारा समाज असेल, दलित समाज असेल, उत्तर भारतीय समाज असेल, मराठा समाज असेल. पण या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय दिलं फक्त एवढं सांगावं, हात वरती करून. या इथे एवढ्या महिला मायबाप माझ्या माय भगिनी माझे जमल्यात, एकाने बोट करून सांगावं या आमदाराने आम्हाला हे दिलं आहे. कोणाला काय दिलंय आमदारांनी? दिले का काय आमदारांनी? मग त्याला आपण वोट करणार आहे का? मला एवढं सांगा, ही झोपडपट्टी नव्या मुंबई मधली सर्वात पहिली झोपडपट्टी कुठली असेल तरी नौशील नाक्यावरची झोपडपट्टी. आज या झोपडपट्टीची तरा काय आहे? या झोपडपट्टीमध्ये काय फक्त वॉटर मीटर, गटार, रस्ता बनवलाय, गटार पण पाणी रस्त्यावर येताना लोकांना येणं जाणं कसं होतं ते मला समजत नाही. इथं कुठे आरोग्य हे आहे? कुठे शाळा आहे मुलांसाठी? कुठे जायला लागते शाळेसाठी मुलांना? एक तर तळोली गावात, एक तर गोठोली गावात. म्हणजे आपल्याला दिलं तरी काय? यांनी 5 वर्षात येतात, मतं मागतात, आपल्या लोकांना, आपल्या गोरगरिबांना लाचार बनवून ठेवलेलं आहे, लाचार बनवून ठेवलाय. इथं काही दलाल लोक राहतात, ज्या दलाल लोकांना तुम्ही आम्ही निवडून देतो,
1000 रुपये घेतो, 2000 रुपये घेतो त्यांच्याकडे आणि त्याला मत टाकून निवडून देतो. 2000 रुपये घेतल्यावर 5 वर्षात तुमच्याकडे काय मिळतं तुम्हाला त्याचा विचार करा तुम्ही. हा विजय चौगुलेने आज तुम्हाला काय दिलंय मी सांगायची गरज नाही. मी इथला का नगरसेवक नाही आहे, मी इथला का कोणी नेता नाही आहे, पण तुम्हाला मानणारा, तुमच्यावरती प्रेम करणारा एक विजय चौगुले आहे. सर्व समाजावरती प्रेम करणारा विजय चौगुले आहे. मला माहिती आहे आज या ठिकाणी मला वाटतं लाडक्या बहिणीचे 300-350 फॉर्म आम्ही भीमाकडनं भरून घेतले. भरले ना, भरले की नाही? इकडे कांबळेने पावणे 200 फॉर्म यांनी भरले, ताईने यांनी मिळून भरले असतील. या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं आणि काय करतायत काय? बघा ही लढाई वेगळी आहे. एवढ्या वर्ष त्यांचे चेहरे बघत आलो, त्यांनाच बघत आलो, त्यांच्याच गुलामगिरीमध्ये वागण्यासारखं, ही झोपडपट्टी गुलामगिरीमध्ये वागण्यासारखे वागवले गेलेलं आहे. सर्व दडपणाखाली ठेवण्यात गेलेली आहे. फक्त बस पैशाच्या जीवावरती आपण विकले जातो आणि हे त्यांचे मिजाज गाजवत बसतात. मला या झोपडपट्टीवाल्यांना न्याय द्यायचा आहे. या झोपडपट्टीला SRA सर्वे व्हावा आणि या ठिकाणी क्लस्टर नेते SRA लागू व्हावा म्हणून विजय चौगुले 3 दिवस उपोषणाला बसला होता ना? बसला होता की नाही बसला होता? माझ्यासाठी बसलो होतो मी माझ्यासाठी बसलो होतो का? मी तुम्हाला सांगणार, सर्वांना हक्काची घरं भेटायला पाहिजे, ते पण नावावर भेटायला पाहिजे म्हणून मी उपोषणाला बसलो होतो. याला कोणी विरोध केला होता तुम्हाला माहित आहे? याला विरोध केला होता गणेश नाईकांनी विरोध केलेला होता. काय झोपडपट्टीचा सर्वे करायचा नाही, चालू झालेला सर्वे थांबवला होता. आज हा नेता एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. आज झोपडपट्टीवरती बोलायची त्याच्यामध्ये हिंमत आहे का? त्यांनी दाखवून द्यावं, बोलून दाखवावं की मी झोपडपट्टीसाठी विरोध केला नाही. झोपडपट्टीमध्ये बंगले बिल्डिंग पाहिजे असेल तर त्यांना पनवेलला पाठवा आणि पनवेलला द्या म्हणून ही भाषा होती त्यांची. ही भाषा त्यांची होती. बोलत होते इथं पाणी नाही भेटणार, हे मोठं वाढायला लागलं, हे सिटी मोठी व्हायला लागली, शहर मोठं व्हायला लागलं तर पाण्यावरती परिणाम होईल, याच्यावरती परिणाम होईल, त्याच्यावरती परिणाम होईल, ही भाषा त्याची होती. आज रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आज हेच दलाली करतात, ह्यांचेच कॉन्ट्रॅक्टर तिथे ठेवतात आणि दलालांच्या मागे तिथे 5-5 FSI बिल्डिंग उभे करतात. पैसे घेऊन तिथे 5-5 FSI म्हणजे 40-40 मधली बिल्डिंग हे लोक उभे करतायत. कॉन्ट्रॅक्टर कोण? ह्यांचे. बिल्डर कोण? ह्यांची. सप्लाय कोणाची? ह्यांची. आणि आज झोपडपट्टीला हे विरोध करतात. झोपडपट्टीची बिल्डिंग लोपटपट्टी सुधारायला पाहिजे म्हणून विरोध करतात. मला आश्चर्य वाटतं, इथं 4 पिढ्या गेल्या इथल्या समाजाची, वडार समाज, मी पण वडार समाजापैकी एक आहे. 4 पिढ्या गेल्या इथं वडार समाजाची, पण आज पण यांची गरीबामध्ये जीवन जगणं आहे. मला माहिती आहे, मी नाका कामगार काही लोकांचे बनवून दिले होते. आपल्या किती लोकांचे? 150 लोकांचे मी नाका कामगार म्हणून फॉर्म भरलेले होते. करोना काळात त्यांना 5-5 हजार रुपये भेटले. करोना काळात त्यांना जेवण फ्री मध्ये भेटलं. आता 15 लोकांना भांडी सुद्धा भेटले. हे करतो विजय चौगुले. कोणासाठी करतो? गोरगरिबांसाठी करतो. की मला गोरगरिबाची मला माहिती आहे, मी पण गरिबीतून वर आलेला मनुष्य आहे. मला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. या झोपडपट्टीमध्ये कोणाला राहून द्यायचं नाही. याच नोशील नाक्यावरती उद्या जर वेगळे डेव्हलपमेंट झाल्या, SRA नाही तर क्लस्टर लागू झाला, तुम्हाला हक्काचं 2 रूम किचन, 1 रूम किचन जर तुम्हाला हक्काचं भेटलं, जसे ज्याची 1+1 घरं असतील तर वरच्याला पण घर भेटायला पाहिजे, खालच्याला पण घर भेटायला पाहिजे. ही भाषा विजय चौगुलेची आहे. इथंच आरोग्य केंद्र असायला पाहिजे. डॉक्टर लोक कुठं जायची गरज नाही. तुम्हाला आरोग्य केंद्रासाठी कुठं जायला लागते? सेक्टर 3ला ऐरोलीला जायला लागते. कुठं जायला लागते? सेक्टर 3ला जायला लागते. तिथे पण इमर्जन्सी केस घेत नाहीत. हॉस्पिटल बरोबर नाहीये. वाशीला पाठवलं का? वाशीला पाठवलं तर वाशीवाले बोलतात जेजेला घेऊन जा, सायनला घेऊन जा. अर्धा हॉस्पिटल, 40चा अर्धा हॉस्पिटल म्युन्सिपालिटीचा विकून खाल्ला यांनी. यांना बोलण्याला कोण बाप नाही भेटलाय, पण हा विजय चौगुले बाप इथं भेटला. यांना बोलतोय आणि बोलायला उभा राहायला कोणीतरी विरोध करायला पाहिजे.
मला ही झोपडपट्टी सुधारायची आहे, मला तुम्हाला सुधारायचं आहे. आज इकडे ही माझी ताई बसली, ही ताई बसली, तिच्या मांडीवर तिची मुलगी, अजून झोपडपट्टीत किती दिवस काढणार ती? उद्या घर मिळालं, हक्काचं घर मिळालं, स्वतःचं घर मिळालं तर चांगलं राहणीमान चांगलं होईल, राहणीमान सुधारेल. लोक पुढे कुठेतरी मुलं सुद्धा त्याच्या माइंड मध्ये चेंजिंग येऊन मुलं पुढे डेव्हलप होत जातील. पण या नेत्याचा झोपडपट्टीवाल्यांना झोपडपट्टीतच ठेवायचा विचार आहे, गावठाणामधल्या लोकांना गावठाणामध्येच सरवायचा विचार आहे. यांनी कधी कोणाचा चांगला विचार केलाय असं मला अजूनपर्यंत दिसून आलेलं नाहीये. मी आज तुम्हाला विनंती करतो, बघा येतील हे दलाल लोक येतील, काही इकडच्या बाजूच्या वार्डमधले दलाल येतील, आपल्या जातवाले दलाल लोक येतील, तुम्हाला बोलतील 1000 रुपये ठेव आणि कमळावर बटन दाबणार आहे का कमळाचं फूल? बघा इथं तुम्ही मुलांना मांडीवर घेऊन बसलेत, मुलं इथं समोर आहेत, दाबणार का कमळाचं फूल तुम्ही? आता जर तुम्ही कमळाचं फूलच्या समोरचं बटन दाबलात तर जिंदगी बर्बाद तुमची होईल. त्यांना मत दिलात, गणेश नाकाला मत दिलात, ही तुमची पिढीची बर्बादी होईल. मी तुम्हाला हे सांगायला आलोय, आज मी त्यांच्या विरोधात उभा आहे. मी घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझ्यामध्ये ताकद आहे, संघर्ष करायची माझ्यामध्ये ताकद आहे, म्हणून मी इथं उभा राहिलो, म्हणून मी बोलतोय, म्हणून तुम्हाला मी सांगतोय. बघा आज आपलं काय हित ते बघा, आपल्या मुलाबाळांचं भविष्य बघा, या मुलाबाळांचं भविष्य बघा. 1000 रुपये घेताना पण त्यांच्या हातातून घेताना विचार करा, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य तुम्ही त्यांच्या हातामध्ये विकाल. तुम्हाला भविष्य चांगलं पाहिजे असेल मुलांचं सर्वांचं, एक वेळ विजय चौगुलेला आमदार बनवा, एक वेळ बनवा. मग बघतो विजय चौगुले कसं काय या झोपडपट्ट्या सुधरत नाहीत, मग बघेल विजय चौगुले या घरामध्ये गोरगरिबांना न्याय कसा भेटत नाही, या महिलांना कशा पद्धतीने त्यांचा उंचीमान वाढणार नाही, यांना कसं शिक्षण भेटणार नाही, यांना कसं आरोग्यापासून त्रास होणार नाही, हे बेरोजगार मुलं आहेत त्या बेरोजगार मुलांना कसं रोजगार मिळवून देणार नाही, उपलब्ध होणार नाही, ह्या सर्व गोष्टी विजय चौगुले पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बघा या इथं कोण विचार नाही करत, उभा राहायची कोण हिंमत नाही करत, यांच्यासमोर बोलायची कोण हिंमत नाही करत. पण हा विजय चौगुले ताकदीने उभा आहे, हिमतीने उभा आहे आणि लढा देण्यासाठी उभा आहे. निवडून येणारच आहे 100% विजय चौगुले, 100% विजय चौगुले निवडून येणारच आहे. म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय, बघा वेळ वैराची आहे, मी तुमचा आहे, मी तुमच्यामध्ये येऊ शकतो, तुमच्या हातचं मी खाऊ शकतो. या इथे कोण तुम्ही साधा प्रसाद दिला तरी प्रसाद कोण खाणार नाही, जेव्हा तिथे सोडा, तुमचं दिलेलं पाणी सुद्धा कोणी पिण्याची यांच्यामध्ये ताकद नाही आहे. म्हणून तुम्हाला माझी सर्वांना देखो अपने बारे में, अपने बच्चों के बारे में सोचो, ऐसे ही हम इनके पीछे लगेंगे. हर साल तो देते हैं ना आप इनको वोट, अभी इस साल सिर्फ विजय चौगुले को देना, ये प्रेशर कुकर को वोट देना. प्रेशर कुकर अपने लिए बहुत है, आज प्रेशर कुकर में खाना बनता है. आप एक सब आजू बाजू वाले लोगों को बोलो, कोई भी आएगा कोई भी बोलेगा ये हम अपना, ये दादा ने ये किया, दादा ने वो किया, सिर्फ इतना ही बोलो दादा ने हमारे लिए क्या किया, पूछो. इसलिए मैं यहाँ पे आया हूँ, तुम्हारे सबको मिलने के लिए मैं यहाँ आया हूँ. मैं आपसे सबसे विनंती करता हूँ, सर्वांना विनंती करतो, मना मंदिर पण इन शब्दान अंधार उघाटे आ दिवस 20 तारीख ध्यानाला पट्टिंदा आज कुकर ये काय आपली निशाणी प्रेशर कुकर. प्रेशर कुकरला प्रेशर कुकर 20 तारखेला प्रेशर कुकरच्या समोरचा 11वा नंबरचं प्रेशर कुकर आहे, त्याच्या समोरचं बटन दाबा आणि यांची शिट्टी वाजवून टाका. त्यांना दाखवा, यांना आता दाखवा, या प्रेशर कुकर मधला अन्न शिजवून शिट्टी वाजवून दाखवा त्यांना की आता आम्ही ज्यांना कोणाला देणार आहे तर कुकरला देणार आहे. परत तुम्हाला मी विनंती करतो, आई बहिणींना विनंती करतो, बघा हे काही दलाल लोक आहेत, जाती जातीमध्ये दलाल लोक आहेत, हे दलाल लोक तुमच्या घरापर्यंत येतील
नाही तर तुमच्या मुलांना खायला पियाला देऊन हे लोक मागे लावून बाबा ती मुलं येतील, आई याला मदत कर त्याला मदत कर, तुमचे ऍडव्हान्स मुलं घेऊन जातील पिण्याच्या नादात। यांचा हा 5 फंडा असतो, या 5-6 दिवसामध्ये हेच फंडा वापरतील आणि तुम्हाला सर्वांना जबरदस्ती मुलं मतदान करायला लावतील। कोणाचं काय ऐकू नका। एक लाडक्या भावासाठी आणि एक तुमच्या हक्काच्या मुलासाठी प्रेशर कुकरला विजयी करा। त्या विजय चौगुलेला विजयी करा, त्या विजय चौगुलेला विजयी करा। या येणाऱ्या 5 वर्षामध्ये या इथला कायापालट केल्याशिवाय विजय चौगुले राहणार नाही, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। आणि न्याय देताना सर्व जाती धर्मांना इथं न्याय भेटेल, सर्व जाती धर्माचे इथं समाज मंदिरं राहतील, सर्व जाती धर्माचे इथं मंदिरं राहतील। या सर्व गोष्टीसाठी तुम्ही विजय चौगुलेला करणार आहात की नाही? मतदान कराल? पक्का हात वरती करून सांगा, नक्की पक्का? समजाचा विजय आपला पक्का, माझ्या नावातच विजय आहे, विजय आपला पक्का होणार आहे ना? परत एकदा तुमचा सर्वांचा इथं जमलात त्याच्याबद्दल मी आभार मानतो, सर्वांचा आभार मानतो। आणि इथं आलोय, गरीब जनता आहे त्यांना भेटायला आलो होतो। सर्व मानणारी लोक आहेत, सर्व बहुजनातली लोक आहेत, दलित मधील सर्व लोक आहेत आणि त्यांच्यासाठी मी इथं आलेलो आहे। असतात प्रत्येक पार्टीमधला एक दलाल असतो, आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी आता ते दलाली करणार, 1000-2000 वाटायला प्रयत्न करणार। उमेदवार म्हणून तुम्ही कसं पाहता? आपल्या सर्वांचे लोकप्रिय आवडते नेते विजय चौगुले साहेब सर्वांसाठी एनी टाईम उपलब्ध असतात। शाळेचा विषय असू द्या, हॉस्पिटलचा विषय असू द्या, पोलीस स्टेशनचा विषय असू द्या, कोणाचा लग्नाचा विषय असू द्या, कोणत्याही गरीबावर कोणतीही वेळ आली, रात्री त्यांना अपरात्री फोन केला तरी ते फोन रिसीव्ह करतात आणि सर्व गोरगरिबांची कामं करतात। त्याच्यामुळं साहेब 100% निवडून येणार, असा देव माणूस भेटणार नाही ऐरोलीकरांना, खरं देव माणूस आहेत। चौगुले साहेबांना भरपूर आशा आहे, कारण गेले 25 वर्ष तर आमदार राहून काहीच कामं झालेली नाही आहे, झोपडपट्टी आहे तशीच आहे, काहीच विकास नाही झालेला आहे इथं। तर चौगुले साहेबांवर भरपूर लोकांचे, झोपडपट्टी लोकांची भरपूर आशा आहे का साहेब आमदार होतील आणि आमचं काहीतरी चांगलं होईल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे। त्याच्यामुळं त्या महिलांचं सगळं मतदान साहेबांना 100% मिळणार इथलं। महिलांची चौगुले साहेब भरपूर आशा आहे की चौगुले साहेब आमदार झाले तर आमचं इथंच ह्याच ठिकाणी आम्हाला घर बांधून भेटल, ही लोकांना भरपूर आशा आहे। कारण जे त्यांनी चिंचपाड्यासाठी केले उपोषण राहून, तसं नौशील नाक्याला सुद्धा लोकांची घरं ह्याच जागेवर मिळावा ही लोकांची सर्वांची इच्छा आहे। त्यावेळेस परिवर्तन 100% आहे आणि साहेब चांगल्या लीडनी येणार आहेत, असे नाही का थोड्या मतकानी चांगल्या लीडनी निवडून येणार 100%।